नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण जो उष्णता चॅप्टर होता त्याचे जेवढे उदाहरण तुम्हाला सोडून दिलेले आहेत आणि प्लस त्याचे तुम्हाला स्वाध्यायामध्ये जेवढे दिलेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी काय करणार आहेत पाहणार आहेत. तर सगळ्यात पहिले पहा, जे तुम्हाला स्वाध्यायामध्ये सोडून दिलेलं उदाहरण होतं तर स्वाध्यायामध्ये म्हणजे सोडून दिलेले जे उदाहरण आहे स्वाध्यायामध्ये आपण नंतर देणार येतं. तर त्यातलं सगळ्यात पहिलं उदाहरण आहे पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिले ते पहा. 5 ग्रॅम एक वस्तुमान असलेले पाण्याचे तापमान, म्हणजे एक पाणी जे आहे त्याचं वस्तुमान दिले पहा. वस्तुमान कोणाचं दिलेले? पाण्याचं. तर ते तुम्हाला किती दिलेले? 5 किलोग्रॅम. ठीक आहे. आणि तापमान 20 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? ठीक आहे. हे जे आहे आपण ते तुम्हाला जे उत्तर आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे, एवढं आपलं त्याचं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला तापमान कितीने वाढवायचं आहे पहा? 20 डिग्री सेल्सिअस पासून ते कितीपर्यंत? 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवायचं आहे. म्हणजे पहा, ज्या ठिकाणी आपल्याला तापमानामध्ये जी वाढ करायची तर ते आपल्याला नंतरच्या तापमानातून पहिलं तापमान काय करायचं? वजा करायचं. नंतर किती पाहिजे होतं आपल्याला? 100. सुरुवातीला किती होतं? 20. म्हणजे आपल्याला वाढ किती करायची तापमानाची? 80 डिग्री सेल्सिअसने. तर त्यासाठी तुम्हाला किती उष्णता द्यावं लागेल असं तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता पहा, आपल्याला एखाद्या ठिकाणी वस्तूला किती उष्णता द्यावं लागते हे कशावर अवलंबून आहे? त्या वस्तूचं वस्तुमान किती आहे, त्याच्यासाठी लागणारी विशिष्ट उष्णधारकता किती आहे आणि त्या ठिकाणी तापमानात झालेली वाढ किंवा जे घट आहे हे आपण घेतो. आता पहा, इथं उल्लेख कोणाचा केलेला आहे पहा? पाण्याचा. आता आपल्याला वस्तुमान तर पाण्याचं त्यांनी दिलेलं आहे, तापमानात बदल पण ते पण दिलेलं आहे. आणि सी म्हणजे काय? विशिष्ट उष्णधारकता. तर पहा, प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये पाण्याची विशिष्ट उष्णधारकता देतील ह्याची काही गॅरंटी नाही. तर लक्षात घ्या, पाण्याची जी विशिष्ट उष्णधारकता असते तिची किंमत आपल्याला पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी ती एक तक्ता दिला होता त्यात दिलेली होती. तर त्याची उष्णधारकता किती असते? 1 किलो कॅलरी पर किलो आणि डिग्री सेल्सिअस मध्ये. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पहा, तुम्हाला आता वस्तुमान कशामध्ये दिलंय? किलोमध्ये. मग किलोमध्ये दिला असेल तर किलोमध्ये घ्या, आणि जर तुम्हाला वस्तुमान ग्रॅम मध्ये दिला असेल तर इथं किलोमध्ये काही घेण्याची गरज नाही. मग पर ग्रॅम आणि पर इथं डिग्री सेल्सिअस घेऊ शकतात. मग आता पहा, वस्तुमान जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे तुम्हाला? 5 किलोग्रॅम. ठीक आहे. विशिष्ट उष्णधारकता किती आहे? 1. त्याच्यानंतर या ठिकाणी तापमानामध्ये किती वाढ करायची तुम्हाला? 80 ने वाढ करायची आहे. ठीक आहे. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा पहा. 8 गुणिले 5 म्हणजे हे 40 होतील आणि हा 0 तसाच येईल आणि हे किलो कॅलरी, कारण किलो कॅलरी मधले आपण एकक घेतलेले होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लागलेली जी उष्णता आहे ती किती लागेल? 400 किलो कॅलरी. तर ठीक आहे, ते त्याचं तुमचं याचं उत्तर येऊन जाईल. हां, त्याच्या पुढचा प्रश्न पहा. आता या प्रश्नामध्ये पहा, तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. तर त्यात गोंधळ करायची काही गरज नाही. फक्त एवढं लक्षात घ्या की दोनपैकी एक जण जो आहे तो उष्णता देत असतो, म्हणजे जो उष्णता देतो, थोडक्यात जो देणारा आहे. ठीक आहे. जो देणारा एक आहे आणि दुसरा जो आहे तो उष्णता काय करणार आहे? घेणारा आहे. तर दिलेली उष्णता आणि घेतलेली उष्णता दोन्ही पण काय असते? एकसारखी असते. आता पहा, इथं काय दिले पहा, 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता देऊन 195 ग्रॅम वस्तुमान व 20 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडला. ठीक आहे. आता आपण कॅलरी मापी वगैरे पाहिली होती. तर कॅलरी मापी म्हणजे काय असतं हे आपण पाहिलेले असं ह्याच्यामध्ये असेल. ह्याच्यामध्ये पाणी असतं. ठीक आहे. आणि ह्या पाण्यामध्ये तुम्हाला इथं व्यवस्थितपणे हे करू त्याला. ठीक आहे. तर आपण असं गृहीत धरू पहा, ही एक कॅलरी मापी आहे. तर या कॅलरी मापीमध्ये पाणी आहे. ठीक आहे. या कॅलरी मापीमध्ये काय आहे? पाणी आहे. तर तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी? 100 ग्रॅम वस्तुमान असलेला एक गोळा घ्यायचा आहे. तर याच्या आतमध्ये मी काय केलं? एक गोळा सोडलेला आहे ज्याचं वस्तुमान किती आहे? 100 ग्रॅम एवढं वस्तुमान आहे. कोणाचं? त्या गोळ्याचं. आणि त्याला किती तापमानापर्यंत घ्यायचं आहे? 100 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं सुरुवातीचं तापमान आहे. आणि 195 ग्रॅम व 20 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या ठीक आहे, कॅलरी मापीमधील पाण्यात सोडलाय. तर हे जे पाणी आहे हे पाणी याचं वस्तुमान किती आहे? 195 ग्रॅम आहे. ठीक आहे. आणि याचं तापमान किती आहे सुरुवातीला पाण्याचं? 20 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. आणि कॅलरी मापीचं जे वस्तुमान आहे, म्हणजे आता ही जी कॅलरी मापी ही बाहेरचा भाग आहे, याचं वस्तुमान किती दिलंय तुम्हाला? 50 ग्रॅम दिलेलं आहे. त्यासोबत काय सांगितलंय? तापमान किती होईल? मग आता हे जे नंतर हे जे मिश्रण आहे त्याचं तापमान किती होईल? आणि कॅलरी तांब्याची जी विशिष्ट उष्णधारकता आहे ती किती आहे? 0.1 एवढी आहे.
तांब्याची जी विशिष्ट उष्मधारकता आहे, आता हा तांब्याचा गोळा आहे त्यामुळे याची विशिष्ट उष्मधारकता आणि याची विशिष्ट उष्मधारकता सेम येईल. पाण्याची देण्याची काही गरज नाही, पाण्याची एक असते ते आपल्याला माहिती आहे. मग पहा, ज्यावेळेस तुम्ही लोखंडाचा गोळा ह्याच्यात टाकला त्यावेळेस तो उष्णता कोणाला देणार आहे? पाण्याला पण देणार आहे आणि कॅलरी मापीला पण देणार आहे. मग ती उष्णता दिल्यानंतर त्याचं शेवटचं टेम्परेचर किती होईल असं त्यांनी प्रश्नामध्ये विचारलंय. मग आता उष्णता देणारा कोण आहे ते पाहायचं. इथं उष्णता देणारा कोण आहे? तांब्याचा गोळा. मग मी या ठिकाणी तांब्याचा गोळा जो आहे तो उष्णता देईल. आता उष्णतेचा आपला फॉर्म्युला कसा असतो किंवा समीकरण कसं आहे? उष्णता बरोबर वस्तुमान त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता आणि तापमानात झालेली वाढ किंवा घट. मग आता पहा, हा तापमान काय करणार, हा काय करतोय? देतोय उष्णता, त्यामुळे याच्या तापमानामध्ये काय होईल? घट होईल. ठीक आहे. मग आता मी काय करतो, ह्याला कसं लिहितो पहा, वस्तुमान. मग वस्तुमान कोणाचं घेतलं मी? ह्या गोळ्याचं. ठीक आहे. सो तांब्याच्या गोळ्याचं आहे. मग मी इथं काय करतो, जे गोळा आहे तांब्याचा, ठीक आहे, तर त्याला मी काय करतो, समजा इथं गोळा आहे म्हणून ह्याला जी लिहितो पहा. ठीक आहे. आणि इथं विशिष्ट उष्मधारकता गोळ्याची म्हणून त्याला जी लिहितो. आणि या ठिकाणी तापमानात काय झाली? गोळ्याची घट होईल. मग तापमानात पहा, पहिले तापमान किती होतं त्याचं? 100 डिग्री सेल्सिअस. किंवा मी इथं लिहितो पण तसं काही नाही, पण त्याची नंतरचं तापमान आणि वजा पहिलं तापमान. ठीक आहे. हे उष्णता देणार आहे. आता उष्णता घेणार कोण आहे पहा, उष्णता एक कोण घेईल? एक तर पाणी एक घेतंय आणि प्लस या ठिकाणी काय घेतंय? तांबा एक घेणार आहे. ठीक आहे. तर मी इथं काय करतो, या ठिकाणी जी उष्णता आहे, उष्णता कोण कोण घेणार आहे? एक कोण घेणार आहे? पाणी घेणार आहे. तर उष्णतेचा आपण परत फॉर्म्युला घेऊ. ठीक आहे. इथं उष्णता कोण कोण घेणार होतं पहा, पाणी एक उष्णता घेणार आहे आणि दुसरं कोण आहे? कॅलरी मापी एक आहे. तर हे दोघं जण मिळून काय करणार आहेत? उष्णता घेणार आहेत. मग आता पाण्याचा जर विचार केला तर परत हेच इक्वेशन. मग मी काय केलं, पाण्याचं वस्तुमान, वस्तुमान कोणाचं घेतलं? पाणी. पाण्याला आपण समजा वॉटर म्हणतो, इथं असं लिहिलं. त्याच्यानंतर हे पण मी पाण्याचं घेतलं आणि पाण्याचं तापमानातील बदल, मग पाण्याचं नंतरचं तापमान आणि वजा पहिलं तापमान. आता दुसरं कोण आहे? कॅलरी मापी. कॅलरी मापीमध्ये पण तसंच येईल. मास मी काय केलं? कॅलरी मापी, तर त्यासाठी मी के लिहिलं समजा, कॅलरी मापी. आणि इथं विशिष्ट उष्मधारक पण कॅलरी मापीचे आणि त्यांच्या तापमानामधील बदल. आता एक एक किमती इथं ठेवून द्या. ठीक आहे. आता पहा, जे वस्तुमान होतं कोणाचं? गोळ्याचं, तांब्याच्या गोळ्याचं, ते किती होतं? 100 ग्रॅम होतं. 100 ग्रॅम. हा, त्याची विशिष्ट उष्मधारकता जी आहे ती किती आहे? 0.1 किलो कॅलरी, सॉरी कॅलरी पर ग्रॅम आहे. मग मी याला काय केलं? 0.1 दिलं. नंतरचं तापमान गोळ्याचं पहा, गोळ्याचं सुरुवातीचं होतं 100, नंतरचं किती ते आपल्याला माहित नाही. नंतर याचं समजा टी आहे. पहा, ज्यावेळेस गोळा याला उष्णता देणार आहे तर थोड्या वेळानंतर याचं तापमान आणि बाकीच्या सगळ्यांचं तापमान काय होऊन जाणार आहे? एकच होऊन जाणार आहे. मग नंतरचं जे तापमान आहे ते आपल्याला काय माहित नाहीये. मग ते सुरुवातीचं तापमान जे होतं, हा नंतरचं किती आहे? ते टी आहे समजा, आणि सुरुवातीला त्याचं किती होतं? 100 होतं. बरोबर. हा, आता वस्तुमान पहा, पाण्याचं वस्तुमान किती दिलं होतं? 195 ग्रॅम. मग हे 195 घ्या. त्यानंतर इथं काय दिलंय? त्याचं तापमान जे होतं, हे विशिष्ट उष्मधारकता ना, तर पाण्याची विशिष्ट उष्मधारकता फिक्स असते, तर त्याची किंमत किती असते? 1. हा, आता याचं नंतरचं तापमान किती होईल पहा. पहिल्यांदा त्याचं तापमान किती होतं? 20. मग नंतर किती होईल हे आपल्याला काढायचंय. आता इथं कसं असतं पहा, तुम्ही कधी पण लक्षात घ्यायचं, नंतर जे आहे, आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये गोळा उष्णता देणार आहे त्याच्यामुळे याच्या तापमानामध्ये काय होणार आहे? घट होणार आहे. त्याच्यामुळे याचं पहिल्यांदा तापमान जास्त असेल, जे जास्त वाढलंय ते आपण पहिले लिहावं लागेल. सो मी या ठिकाणी पहिले इथं 100 वगैरे होतं आणि त्याच्यातून मी काय केलं? टी हे मायनस केलं. ठीक आहे. 100 जे होतं ते जास्त होतं आणि इथं तापमान काय होणार? घट होणार आहे. म्हणून ते वाला जे शेवटी राहिलेलं तापमान आहे ते त्यातून काय करावं लागेल? वजा करावं लागेल. आणि याच्यामध्ये तापमानात वाढ होणार आहे. मग तापमानात वाढ होणार आहे म्हणजे नंतरचं तापमान जास्त असेल, त्यातून हे तुम्ही काय करा? 20 वजा करा. त्यानंतर अधिक. ठीक आहे. आता पहा, जे वस्तुमान आहे कोणाचं? हे आपण के म्हणजे काय? ठीक आहे. के म्हणजे काय? कॅलरी मापी घेतलं होतं. तर कॅलरी मापीचं वस्तुमान किती होतं? 50 ग्रॅम. मग ते इथं लिहा, 50 ग्रॅम. ठीक आहे. आता हे आपण मी इथं कट करतो. ठीक आहे. तर कॅलरी मापीचं वस्तुमान जे होतं ते किती होतं? 50. त्याची आता कॅलरी मापी पण कशाची बनलेली आहे? तांब्याचीच बनलेली आहे. त्यामुळे त्याची पण विशिष्ट उष्मधारकता किती येईल? 0.1. आणि याचा तापमानाचा जर विचार केला तर त्याचं नंतरचं तापमान, कॅलरी मापी आणि पाणी सगळ्यांचं तापमान काय होऊन जाणार? एकच होणार आहे. लोखंडाचा गोळा वगैरे ज्यावेळेस ते सगळं थंड वगैरे होईल त्यावेळेस सगळ्यांचे तापमान एकसारखे होतील. आणि हे पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि पाण्याचं याचं तापमान काय असणार आहे? सारखंच असणार आहे. आता हे आपल्याला सोडवायचंय पहा. 100 जर तुम्ही याला 0.1 ला मल्टिप्लाय केलं पहा, तर 100 एक 100 होईल, पण एक डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे इथं तुम्हाला 10 येईल. इथं किती येणार आहे तुम्हाला? हे 100 येणार आहे. हे वजा टी तसेच आले. ठीक आहे. आता त्यानंतर पहा, हे 195 मी काय केले? जसेच्या तसेच लिहिले. त्यानंतर
195 ह्या टीला मल्टिप्लाय होणार आहे, मग 195 टी आणि ह्याने याला 195 जर याला मल्टिप्लाय केलं असतं 20ला तर पहा हे शून्य तसंच आलं. ठीक आहे, मग आता 2 ने जरी मी याला मल्टिप्लाय केलं तर पहा 5 दुने 10 हातचा आला 1, 9 दुने 18 19 हातचा आला 1 आणि हे 2 आणि हे 3 म्हणजे हे तुम्हाला किती येईल 3900 एवढं येईल. त्यानंतर अधिक पहा, आता परत पहा 50 एक 50 होईल पण एक डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे हे 5 येईल आणि त्यानंतर हे तुम्हाला टी वजा किती आले 20 आले. ठीक आहे, आता याला मी जर गुणून घेतलं तर इथं किती येईल पहा 100 गुणिले हे 10 आहेत म्हणजे हे किती येणार आहे 1000. 10 ने याला जर गुणिलं तर हे 10 टी येतील. त्यानंतर 195 टी जे होते ते तसेच्या तसेच आले आणि हे जे आहेत हे 3900 हे पण मी जसे तसेच इथे घेतले. ठीक आहे, हां त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याने याला मला गुणिल्यानंतर 5 टी येतील आणि हे तुम्हाला किती आले असते 100 आले असते. आता पहा इथे तुम्ही काय करा पहा हे जे आहेत हे वजावाले पहा हे 3900 आणि हे वजा 100 वजा 4000 होतील ते इकडे आणा ते अधिक होतील. मग 4000 आणि ऑलरेडी इकडे 1000 येतं मग सगळे मिळून किती झाले 5000 झाले. आता टी पहा हे 10 टी इकडे आल्यानंतर काय होतील अधिक होतील. मग हे पहा हे 5 टी होते आणि 195 होते 195 5 किती झाले 200 मग 200 टी आणि अधिक हे 10 म्हणजे टोटल किती झाले 210 टी उजव्या साईडला आल्यावर. आपल्याला टी काढायचं होतं ह्याने याला भाग द्या मग टी बरोबर तुम्हाला किती आलं असतं हे 5000 भागिले इथे 210 मग 0 0 कट होऊन जाईल. मग आता 21 ने जर समजा 50ला भाग दिला ठीक आहे तर 21 एक 21 21 दुने किती होतील 42 म्हणजे 2 येईल. आता बाकी किती राहिले 8 आणि इथला 0 जर घेतला असता तर किती होईल 80. ठीक आहे, मग 80ला जर तुम्ही भाग देता तर 21 त्रिक किती होईल 63 मग 21 त्रिक किती होईल 63. आता इथं पॉईंट येईल कारण आता पुढे नंबर शिल्लक राहिले नाहीत आणि मग पुढे किती नंबर राहिले 21 त्रिक 63 आपल्याकडे 80 होते. ठीक आहे, तुम्ही जसं तुम्ही भागाकार करता त्या पद्धतीने करा मग तुम्हाला 17 बाकी राहील. त्यापुढे जर 0 दिलं तर 170 आणि 21 ने 170ला भाग दिला तिथं 8चा भाग जाईल म्हणजे तुम्हाला जे तापमान येणार आहे ते किती येणार आहे 23.8 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान येऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. तर पहा उष्णता देतो कोण लोखंडाचा गोळा देणार कोणाला आहे पाण्याला आणि कॅलरी मापीला. मग वस्तुमान कोणाचं घ्यायचंय तुम्हाला लोखंड तांब्याच्या गोळ्याचं विशिष्ट उष्णधारकता पण तांब्याच्या गोळ्याची हे तापमानामधील बदल. इथं पाण्याचं घ्यायचं असेल तर पाण्याचं वस्तुमान पाण्याची विशिष्ट उष्णधारिकता तापमानातील बदल आणि इथं पण वस्तुमान कोणाचं घ्यायचंय कॅलरी मापीचं विशिष्ट उष्णधारकता आणि तापमानातील बदल. सगळ्या किमती इथं व्यवस्थितपणे ठेवायच्या. कधी पण लक्षात घ्यायचं जे जास्त वालं तापमान आहे ते पुढे ठेवा आणि वजा करताना कमी वालं घ्या. मग हा उष्णता देणार होता त्यामुळे जास्त वालं तापमान तर 100 होतं नंतरचं कमी राहणार आहे मग इथं असं घ्या. आणि हा उष्णता घेणार होता त्यामुळे इथं टी अगोदर घ्या आणि नंतरचे पहिलं तापमान होतं ते इथं तुम्ही ठेवून देऊ शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. त्याच्या पुढे पण पहा तुम्हाला एक सोडवलेल्या उदाहरणामध्ये हा एक उदाहरण दिलंय पहा. त्याच्यामध्ये काय केलंय पहा 0 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या बर्फाच्या मोठ्या लादीवर 97 डिग्री सेल्सिअस तापमानाची 80 ग्रॅम इतकी पाण्याची वाफ सोडली. ठीक आहे, आता एक बर्फाची लादी आहे त्यात काय करायची गरम पाण्याची वाफ सोडली. आता बर्फाला जर गरमी दिली गरम पाण्याची वाफ तर त्यावेळेस तो वितळणार आहे. तर 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचा बर्फ वितळेल. किती वितळेल म्हणजे त्याचं वस्तुमान किती वितळेल असं विचारले आणि वाफेचे पाण्यात रूपांतर होताना किती उष्णता बर्फाला द्यावा लागेल. म्हणजे पाण्याची वाफ आहे ती त्याला काय करणार आहे उष्णता देणार आहे मग ती किती उष्णता त्याला देईल असं त्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे विचारलेलं आहे. ठीक आहे, बर्फ वितळण्याचा आणि इथं दिलंय पहा बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा जो आहे त्याची किंमत 80 कॅलरी पर ग्रॅम दिली आणि अप्रकट उष्मा बाष्पाचा जो आहे त्याची किंमत किती दिलेली तुम्हाला 540 कॅलरी पर ग्रॅम दिली. आता पहा ह्या पण बर्फाच्या आणि पाण्याच्या ज्या किमती येतात कोणत्या अप्रकट उष्मा आणि आपल्या कोणत्या असते वितळण्याची आणि एक बाष्पाची तर याच्या किमती पण फिक्स असतात. आता अप्रकट उष्मा वितळण्याची म्हणजे काय असतं पहा समजा तुम्ही काय केलं एका बिकरमध्ये 1 लिटर पाणी घेतलंय किंवा 1 लिटरच्या बर्फाची लादी घेतली 1 किलोची बर्फाची लादी घेतली तिला उष्णता दिली. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे पहा एका बिकरमध्ये हा 1 किलोचा बर्फ आहे याला तुम्ही उष्णता दिली. हा बर्फ जोपर्यंत त्याचं तापमान काय बर्फ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत त्याचं तापमान किती असतं 0 डिग्री सेल्सिअसच असतं. ठीक आहे, तर 0 डिग्री सेल्सिअसला सगळा बर्फ काय होऊन जातो वितळून जातं आणि त्यावेळेस त्याला दिलेली जी उष्णता असते त्यालाच आपण काय म्हणतो अप्रकट उष्णता. मग अप्रकट उष्णतेचा समीकरण काय असतं वस्तुमान किती घेतलं 1 किलो घेतलं आणि त्या ठिकाणी त्याला दिलेली जी काही उष्णता आहे त्याला यल म्हटलं तर त्याला काय म्हणतात अप्रकट असं उष्णता म्हणतात. मग बर्फ वितळताना त्याला वितळण्याची अप्रकट उष्मा म्हणा. आणि जर समजा मी काय केलं पाणी घेतलं असतं समजा काहीतरी 1 किलो वगैरे काहीतरी पाणी घेतलंय आणि त्याला मला उष्णता द्यायची आणि या पाण्यापासून मला काय तयार करायची वाफ तयार करायची.
या पाण्यापासून काय करायची, वाफ तयार करायची. मग ज्यावेळेस या पाण्याची वाफ होत असते त्यावेळेस तापमान किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत पूर्णपणे पाण्याची वाफ होत नाही तोपर्यंत तापमान किती राहत असतं, 100च. म्हणजे इथं तापमानात बदल होत नाही, इथं पण बदल होत नसतो. मग इथं काय होत असतं, बाष्प तयार होतं. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, बाष्पाची, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार इथं, बाष्पाची अप्रकट उष्मा. आणि मग त्याला पण कसं लिहायचं, जसं वस्तुमान आहे आणि यल आहे, मग इथं व्हेपरायझेशन म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणून त्याला LV म्हटलं. आणि इथं समजा मेल्टिंग आहे, ठीक आहे, इथं वितळण्याचं वगैरे घ्यायचं असेल तर ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे उदाहरण जे आहे ते व्यवस्थितपणे समजून घेऊन आपण त्याला सोडण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता पहा, तुम्हाला इथं पहिलं काय काय सांगितले ते पण आपण विचार करू. पहिले 0 डिग्री सेल्सिअसची एक वाफ होती, बर्फ होता, आणि त्यात 97 डिग्री सेल्सिअस तापमानाची 80 ग्रॅम एवढी इतकी पाण्याची वाफ सोडली, आणि 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला बर्फ किती वितेल असंही विचारलंय. आणि वाफेचे पाण्यात रूपांतर होताना उष्णता बर्फाला दिली जाईल. मग किती उष्णता दिली जाईल, कसं, जी वाफ आहे आता ती बर्फाला दिली, त्यामुळे वाफ काय होईल, थंड होईल, त्यामुळे तिचं रूपांतर कशात होणार आहे, पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. मग आता एक विचार करा, ज्यावेळेस तुमच्याकडे सुरुवातीला वाफ आहे, ठीक आहे, वाफ आहे, तर ज्यावेळेस हे वाफेचं पाण्यात रूपांतर होत असतं त्यावेळेस तापमान काय राहत असतं, फिक्स राहत असतं. मग पहिले वाफ जी आहे ती काय होत असते, कोणत्या कशात रूपांतर होत असते, पाण्यामध्ये. आणि ज्यावेळेस ती पाण्यामध्ये रूपांतरित होत असते, समजा उदाहरणार्थ पहा, समजा मी असं गृहीत धरू की माझ्याकडे एक वाफ आहे आणि तिचं तापमान जे आहे ते किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग जोपर्यंत या वाफेचं पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत याचं तापमान किती राहणार, 100 डिग्री सेल्सिअसच राहणार. जी वाफ होती ती कितीला होती, 100 डिग्री सेल्सिअसला. पण इथं वाफ होती, तिला आपण थंड केलं, मग जोपर्यंत पूर्ण पाणी होणार नाही तोपर्यंत त्याचं तापमान किती राहणार, 100च राहणार. जसं आपण इथं बर्फाचं पण पाहिलं होतं पहा, 1 किलोचा बर्फ आहे, जोपर्यंत हा पूर्ण वितळत नाही तोपर्यंत त्याचं तापमान किती राहणार, 0 डिग्री सेल्सिअसच राहणार. आणि तिथून वितळल्यानंतर पाणी झालं आणि मग तुम्ही याला उष्णता वगैरे काय करू शकता दिलं, तर मग त्याचं तापमान काय होणार आहे, वाढणार आहे. मग त्याच पद्धतीने आपण इथं काय करणार येतं, हा प्रश्न काय करणार येतं, विचारात घेणार येतं. ठीक आहे, आता इथं पहा, हा वाफ जी आहे ती पहिले काय, वाफ जी आहे ती पहिले कशात रूपांतर होणार आहे, पाण्यामध्ये. आणि नंतर तिचं काय होणार आहे, तापमान वगैरे चेंज होणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तापमान वगैरे जे आहे तर त्या तापमानामध्ये काय होईल, तिचा बदल होईल. तापमानामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. मग ते किती होईल वगैरे काय आपल्याला ते समजा, त्याला उष्णता किती द्यावं लागेल त्या बर्फाला वगैरे आपण ते पाहू. हा, सगळ्यात पहिले पहा, ज्यावेळेस पाण्याची म्हणजे वाफेचं पाण्यात रूपांतर करायचंय, वाफेचं त्याला उष्णता किती द्यावं लागेल पहा. वाफेचं पाण्यात रूपांतर करताना आपल्याला काय लागेल, अप्रकट उष्मा लागेल. अप्रकट उष्मा कशाचं, वाफेचं पाण्यात रूपांतर करण्यासाठी. मग अप्रकट उष्मा जे आहे तर त्याचं आपलं समीकरण काय असतं पहा, अप्रकट उष्मा जे असते तिला M×L लिहितात. आणि विशिष्ट उष्मधारकता ज्यावेळेस असेल तर MC आणि तापमानातील बदल, ही विशिष्ट उष्मधारकता आणि ही अप्रकट उष्णता. आणि वस्तुमान तर तसंच आहे. मग पहा, वाफेचं पहिलं कशात रूपांतर करावं लागेल, पाण्यामध्ये, त्याच तापमानाला. मग मी इथं काय केलं, वस्तुमान घेतलं आणि विशिष्ट उष्मधारकता अप्रकट उष्मा कोणाची घ्यायची आहे, त्या वाफेची. ठीक आहे, आणि हे इथं घेतलं. आता नंतर त्या वाफेचं 97 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि ती किती याला द्यायची आपल्याला, 0 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाला. म्हणजे नंतर तिचं तापमान किती करायचंय, समजा 0 एवढं होईल. ठीक आहे, मग मी काय करतो, परत आता सध्या हे रूपांतर पहा, उष्णता जी दिलेली आहे, ठीक आहे, मग देऊन टाकलेली आहे, तर ती हे कशामध्ये रूपांतर केलंय, पाण्यामध्ये. आणि या पाण्याचं परत आपल्याला काय करायचंय, 0 डिग्री सेल्सिअसला एवढं बर्फाला द्यायचंय. मग त्यावेळेस जी तुम्ही उष्णता त्यांनी दिलेली असेल तर ती कशी असेल, त्या वस्तूचं वस्तुमान, त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता जी काय आहे ते, आणि तापमानातील बदल. ठीक आहे, वाढ होत असेल किंवा घट होत असेल. ठीक आहे, आता पहा, इथे तुम्हाला एकूण किती उष्णता त्यांनी दिली कोणाला, बर्फाला. तर पहा, अगोदर त्या वाफेचं पाण्यात रूपांतर झालं, त्यासाठी एवढी वाफ झाली. म्हणजे पाणी आहे ते पण गरम असेल, मग त्या पाण्याने पण काय केलं, त्याला उष्णता दिलेली. मग एकूण सगळी त्यांनी उष्णता एवढी दिली. आता पहा, वस्तुमान जे होतं किती होतं, ते आपल्याकडे 80 ग्रॅम होतं. वस्तुमान किती होतं, 80 ग्रॅम. ठीक आहे, आता या ठिकाणी पहिलं वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर करायचंय. मग अप्रकट उष्मा बाष्पासाठी किती आहे, 540 आहे. मग तो तुम्ही इथं 540 घ्या. त्यानंतर आपलं पाणी जेवढं वाफेचं रूपांतर पाण्यात होईल, मग वाफेचं आणि पाण्याचं वस्तुमान सारखंच राहील. म्हणजे वस्तुमान मी इथं परत किती घेतलं, 80 घेतलं. आणि या ठिकाणी C म्हणजे काय, विशिष्ट उष्मधारकता. विशिष्ट उष्मधारकता पाण्यासाठी किती असते, 1.
मग मी ते इथं 1 घेतलं. त्यानंतर पहा त्याचं तापमान जे होतं ते नंतर समजा पहिल्या वेळेचं जे होतं ते उष्णता देणार आहे. पहा उष्णता जी आहे पाण्याची वाफ त्याला देणार आहे. त्यामुळे पहिले तुम्ही काय करा, जास्त व्हॅल्यू किती घेतली 97 आणि नंतर ज्याला देतोय त्याचं तापमान किती आहे 0 बर्फ. ठीक आहे. मग आता इथं पहा इथं 80 आहे, इथं पण 80 आहे आणि अधिकचं चिन्ह आहे ना, मग हे 80 जे आहे त्याला मी कॉमन घेतो. तर इथं किती राहत आहे 540 राहत आहे आणि इथं किती राहणार आहे तुमचं 97 राहत आहे. ठीक आहे. मग तुम्ही याला कसं लिहिता 80 गुणिले पहा आता हे 7 तसेच आले, 9 आणि 4 किती झाले 13, आज आला 1. ठीक आहे. म्हणजे 637 एवढी येईल. आता या दोघांचा आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा आहे. पहा 8 7 हे पहा हे 0 आहे ना इथं पहिले, तर 0 मी पहिलं घेतला. पहा 8 7 56 होईल, 6 5 हातचे येतील, 8 त्रिक 24 आणि 5 किती झाले 29, म्हणजे 9 आले. परत तुम्हाला 2 हातचे येतील, 8 चौकोन 48 आणि हे 2 किती झाले 50, म्हणजे तुम्हाला 50,960 50,960 एवढी कॅलरी तुम्हाला काय करेल वाफ जी आहे ती कोणाला त्या बर्फाला उष्णता देईल 0 डिग्री सेल्सिअसला. पहा वाफ जी आहे ती पहिले पाण्यात रूपांतर होत असते, पाण्यात रूपांतर होताना तिचं तापमान सारखं राहतं. वाफेचं पाण्यात रूपांतर होताना तिला अप्रकट उष्मा म्हणतात आणि ते कसं लिहितात वस्तुमान गुणिले अप्रकट उष्मा. आणि जर समजा ह्या 97चं परत पाण्याची वाफ कोणाला द्यायची बर्फाला, मग बर्फाला द्यायची असेल मग तिथं तापमानात बदल होणार आहे. मग त्यासाठी जी उष्णता द्यावं लागेल तर ती आपली वस्तुमान, त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता आणि तापमानातील बदल. मग त्या सगळ्या किमती आपण ठेवल्या, एवढी उष्णता त्याने आहे. आता ही सगळी उष्णता कोणाला दिली त्या 0 डिग्री सेल्सिअस बर्फाला. आता तुम्हाला अजून प्रश्नात काय विचारलं होतं 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचा बर्फ किती वितळेल असं विचारलं होतं. मग आता मला एक सांगा, याने जी उष्णता दिलेली आहे, ठीक आहे, याने जी उष्णता दिलेली आहे ती जेवढी उष्णता दिली पहा, उष्णता कोणी वाफेने जेवढी दिलेली असेल तेवढीच उष्णता कोणी घेतली असेल बर्फाने घेतली असेल. याने दिली असेल आणि याने काय केली असेल घेतली असेल. मग आता याने किती उष्णता दिली, ठीक आहे, किती उष्णता दिलेली आहे तर एवढी. समजा आपण इथं जी आता दिली वाफेने, पहा मी असं लिहितो 80 गुणिले 637 वगैरे आपण आता जो नंबर घेतलाय तोच घेतो. ठीक आहे. आता बर्फ जो आहे, आता पहा बर्फ कोणत्या तापमानाला आहे 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला आहे. आता तो बर्फ काय होतोय वितळतोय. मग वितळण्यासाठी जो लागतो त्याला काय म्हणतो अप्रकट उष्मा म्हणतो. मग अप्रकट उष्मा जर घ्यायचा असेल तर आपल्या अप्रकट उष्मातामध्ये काय असतं त्याचं वस्तुमान कोणाचं बर्फाचं, ठीक आहे, बर्फाचं म्हणजे आईसचं घ्या हां, आणि त्याची अप्रकट उष्मा कोणाची आईसची किंवा बर्फाची. ठीक आहे, हे आपल्याला घ्यावं लागेल. मग आता मला सांगा जो बर्फ आहे त्याची अप्रकट उष्णता किती दिलेली आहे 80, मग ती इथं किंमत ठेवून द्या. मग हे 80 गुणिले 637 बरोबर हे वस्तुमान कोणाचं आईसचं आणि या ठिकाणी ह्याचं जे ह्याची किंमत दिलेली ती किती दिलेली 80. मग हे 80 सोबत 80 कॅन्सल होईल, म्हणजे तुम्हाला वस्तुमान जे आहे आईसचं तर ते किती असेल 637 ग्रॅम एवढा बर्फ काय होईल तिथे वितळेल. तर तुम्हाला असंच विचारलं होतं की 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला किती बर्फ वितळेल असं प्रश्नामध्ये विचारलं होतं. तर एवढा बर्फ काय होणार आहे वितळणार आहे. ठीक आहे. आता यानंतर पहा आपण जे स्वाध्यायामध्ये दिलेले उदाहरण येतं ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर स्वाध्यायामध्ये सगळ्यात पहिलं जे उदाहरण दिलंय त्यात काय केलंय पहा, 1 ग्रॅम वस्तूचे 2 पदार्थ अ आणि ब यांना एक सारखी काय करायची उष्णता द्यायची. ठीक आहे. तर अ चे तापमान काय झालं 3 ने वाढलं आणि ब चं तापमान काय झालं 5 ने वाढलं. तर अ आणि ब पैकी कोणाची विशिष्ट उष्मधारकता जास्त आहे आणि ती किती पटीने जास्त आहे असं विचारलंय. आता साधं लॉजिक आहे पहा, ज्याच्या तापमानात वाढ जास्त झाली असेल त्याची उष्मधारकता जास्त असेल. ठीक आहे. तर उष्मधारकता कोणाची, सॉरी एक मिनिट ते उलट येईल, हां असं येणार नाही. तर आपल्याला विशिष्ट आपण काय करू पहिले समीकरणाने बघू. दोघांना उष्णता कशी द्यायची सारखी. मग उष्णता जी द्यायची कोणाला अ ला आणि उष्णता जी द्यायची ब ला ती काय सारखी आहे. आता उष्णतेचं समीकरण काय, त्याचं वस्तुमान कोणाचं अ चं, त्याच्यानंतर विशिष्ट उष्मधारकता, विशिष्ट उष्मधारकता कोणाची समजा अ ची, तापमानातील झालेला बदल आणि इकडं ब च, तर ब मध्ये कसं असेल वस्तुमान कोणाचं घ्यायचंय ब चं, त्याच्यानंतर विशिष्ट उष्मधारकता पण कोणाची आली ब ची आणि तापमानामधील बदल पण कोणाचा आला ब चा आणि इकडं अ चं. ठीक आहे. मग आता पहा वस्तुमान जे आहे अ चं ते किती दिलंय 1 ग्रॅम. विशिष्ट उष्मधारकता आपल्याला घ्यायची कोणाची अ ची, किती येते याच्या तापमानामध्ये कितीने बदल झालेला आहे 3 डिग्री सेल्सिअसने. हा ब चं जर घ्यायचं असेल तर ब चं वस्तुमान किती दिलेलं आहे एकच दिलेलं आहे, दोघांचे वस्तुमान एकच आहे. ब ची विशिष्ट उष्मधारकता आपल्याला घ्यायची आहे समजा, याच्या तापमानामध्ये कितीने बदल झालेला आहे 5 ने वाढ झाली. मग आता पहा ह्या 3 ला इकडे आणा, मग विशिष्ट उष्मधारकता अ ची जर बघितली तर ती किती असेल 5/3 गुणिले विशिष्ट उष्मधारकता ब.
मग आता ब च्या तुलनेत जर बघितलं तर 5/3 पटीने याची उष्मधारकता काय जास्त आहे. 5/3 म्हणजे 1 पेक्षा तर जास्त चिन्हांचा भागाकार म्हणजे ही जास्त आहे. मग तुम्हाला तेच विचारलं होतं. तर विशिष्ट उष्मधारकता कोणाची जास्त असेल अची, आणि ती किती पटीने असेल तर ती पट किती असणार आहे 5/3. अची उष्मधारकता 5/3 पटीने जास्त आहे कोणापेक्षा ब च्या उष्मधारकतेपेक्षा. ठीक आहे. हा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला परत प्रश्न जो दिलाय स्वाध्यायामध्ये तो दुसरा दिलाय. दुसरा प्रश्न कोणता आहे. बर्फ बनवण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनवण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. म्हणजे पाण्याचा पासून आपल्याला काय करायचं बर्फ तयार करायचा आहे, तर त्यासाठी काय करतात अमोनियाचा वापर करतात. जर 20 डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी 0 डिग्री सेल्सिअस तापमानात 2 किलो बर्फात रूपांतरित करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्प करावे लागेल. मग त्या ठिकाणी काय सांगितलंय 20 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं तापमान होतं, त्याचा आपल्याला काय करायचं 0 न्यायचं आहे, आणि 0 नेऊन पण काय करायचं आहे बर्फ तयार करायचा आहे. मग जर बर्फ तयार करायचा असेल किती किलोचा 2 किलोचा, तर त्यासाठी किती अमोनियाचं बाष्प तयार करावं लागेल. म्हणजे जेवढं तुम्ही बाष्प पाठवता, ठीक आहे. आता काय होतं ह्याच्यातली उष्णता काय करायची बाहेर पडणार आहे, आणि ती अमोनियाचं बाष्प काय करेल ग्रहण करेल. मग ते किती बाष्प पाठवावं लागेल की जेणेकरून तुम्हाला 2 किलोचा बर्फ तयार होईल. आणि द्रवरूप अमोनियाच्या बाष्पाचं अप्रकट उष्मा ही 341 कॅलरी पर ग्रॅम आहे किंवा किलो कॅलरी पर ग्रॅम, किलो कॅलरी पर, समजा तुम्ही किलो कॅलरी पर केजी असं पण घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हा आता आपल्याला काय करायचंय समजा इथं उष्णता असं गृहीत धरू की अमोनियाची उष्णता जी आहे, अमोनिया जे आहे तर त्याला मी काय करतो ए लिहितो अमोनिया, आणि दुसरं कोणाचा उल्लेख केलेला आहे पाण्याचा. आता पाण्याचा एक उष्णता आहे. आता पाण्याचं पण कसं आहे सध्या सुरुवातीला मला पाणी असं गृहीत धरा. मग या पाण्याचं मला तापमान कमी करायचंय. ठीक आहे. या पाण्याचं किती 20 ते 0 पर्यंत आणायचंय. मग 20 ते 0 पर्यंत आणून मग मला सांगा हे पाण्याचं तापमान 20 होतं, तर याला मला काय करायचंय 0 पर्यंत न्यायचंय. सुरुवातीला तापमान किती होतं 20 डिग्री सेल्सिअस, आणि नंतर किती न्यायचंय मला ते 0 डिग्री सेल्सिअस न्यायचंय. ठीक आहे. मग 20 ते इथं आणण्यासाठी त्याला जी आपण काय करतो त्याच्यातून उष्णता काय करणार आहे बाहेर पडणार आहे. मग ती बाहेर पडलेली जी उष्णता आहे त्याचं आपलं समीकरण कोणतं असतं यम, त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता आणि तापमानातील बदल. आता हे जे पाणी आहे ते किती डिग्री सेल्सिअसला आहे 0, पण आपल्याला ह्या पाण्याचा परत काय करायचा आहे बर्फ तयार करायचा आहे. मग पाण्याचा बर्फ जर तयार करायचा असेल बर्फ, तर त्यावेळेस तापमान तेवढंच राहत असतं. मग यावेळेस तुम्हाला काय असते अप्रकट उष्णता असते. कोणाची वितळण्याची अप्रकट उष्मा. मग तिचा फॉर्म्युला समीकरण काय वस्तुमान गुणिले अप्रकट उष्मा, आणि इथं काय विशिष्ट उष्मा. म्हणून ही एवढी तुम्हाला तिथं समीकरणामध्ये येतील. मग आता अमोनियाचा जर विचार केला तर अमोनियामध्ये पण तुम्हाला काय करावं लागणार, अमोनियाच्या तापमानाचा तर उल्लेख केलेला नाही. मग अमोनियाचं पण तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला काय करावं लागेल अप्रकट उष्माच्या म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला समीकरण लिहावं लागेल. मग आता अमोनिया समजा उष्णता काय करतोय ग्रहण करतोय असं गृहीत धरा. मग अमोनियाची उष्णताचं कसं घेता तुम्ही वस्तुमान काय करा अमोनियाचं घ्या, आणि त्याची जी काय अप्रकट उष्मा दिली ना, मग अप्रकट उष्मा अमोनियाची घेतली ती ए घेतली. हा आता मला सांगा ही जी उष्मा आहे ती कोणाकडून शोषून घेतली याच्याकडून. मग आता आपल्याला पहिल्यांदा पाणी होतं आणि नंतर त्याचं रूपांतर बर्फात होणार आहे. म्हणजे पाण्याचं बर्फात रूपांतर होताना तुम्हाला 2 भागातून जावं लागते एक पहिलं काय करावं लागेल ते जे पाणी होतं त्याचं तापमान तुम्हाला किती करावं लागेल 0 डिग्री सेल्सिअस करावं लागेल. त्याचे जे तापमान आहे ते कितीने बदलावं लागेल 0 ने, आणि नंतर जे 0 आलं असेल तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला काय करावं लागेल त्याची अप्रकट उष्मा घ्यावं लागेल. आता हे पाण्याच्या बाबतीत आहे. मग पाण्याला मी काय म्हटलं वॉटर, इथे पण वॉटर म्हटलं, आणि इथे पण समजा वॉटर म्हणूया, आणि इथे पण वॉटर म्हटलं. यल म्हणजे काय अप्रकट उष्मा. ठीक आहे. मग आता याच्यात आपण एक किमती घेऊत. ठीक आहे. हा आपण त्याच्यात आपण जर सगळ्या किमती ठेवून दिल्या तर अमोनियाचं वस्तुमान किती आहे ते आपल्याला काढायचंय. अमोनियाचं वस्तुमान किती लागणार आहे ते काढायचंय. सो अमोनियाचं वस्तुमान समजा एम ए घ्या. त्याची विशिष्ट उष्मधारकता किती आहे 341 आहे. 341 हे कॅलरी आहे, तर मी घेताना समजा किलो घेतो आणि हे पण किलो घेतो. का घेतो माहिती आहे का, कारण माझ्याकडे बर्फ किती दिला होता 2 किलो दिला होता. मग किलोमध्ये होता म्हणून मी काय घेतो घेताना किलोमध्ये घेतो, काही प्रॉब्लेम नाही. पाण्याचं जे वस्तुमान होतं ते किती होतं ते बघा. पाण्याचं तुम्हाला बर्फ जो आहे किती किलोचा बनवायचा आहे 2 किलोचा. मग मी इथं बर्फ किती बनवायचा आहे 2 किलोचा. त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता पाण्याची किती असते 1. पाण्याचं नंतर आणि सुरुवातीमध्ये जर विचार केला तर नंतरचं तापमान 0 करायचंय. पहिलं किती होतं 20. मग मी तुम्हाला काय सांगितलं तापमानात बदल किती झाला बदल कितीने करायचा आहे 20 ने करायचा आहे.
नंतरचा कधी पण काय करायचं T2 - T1 घ्या. ज्यावेळेस उष्णता काय करत असतो माहिती का, तो देत असतो त्यावेळेस ऍक्च्युली इथं T1 - T2 लिहितात, म्हणजे पहिलं तापमान वजा दुसरं. ठीक आहे, पण असं काही नाही, तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल. तर मोठंवाला जे तापमान आहे ते इथं लिहा, वजा इकडे घ्या. ठीक आहे, हां. मग 20 तापमानात बदल किती झाला 20. हां, आता इथं काय करायचंय, वस्तुमान जे घ्यायचंय ते कोणाचं घ्यायचंय, पाण्याचं. मग पाण्याचं वस्तुमान किती आहे 2 आणि त्याची किंमत फिक्स असते जी लॅटेंट म्हणजे इंग्लिशमध्ये लॅटेंट म्हणतात. तर आपल्याला याच्यामध्ये काय म्हणायचं, अप्रकट उष्मा जी असते ती किती असते 80 असते किलो कॅलरी पर ग्रॅम मध्ये. ठीक आहे, तर इथं किती असते 80. ही किंमत आपण इथं ठेवली. मग आता आपल्याला हे जर समीकरण मी सोडवलं तर हे 2 याला मल्टिप्लाय केलं किती येईल 40. ठीक आहे, आणि याने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल 160. म्हणजे हे टोटल किती झालं तुमचं 200 आणि इकडे किती आहे 341 आहे. मग याने इकडे भाग जाईल. वस्तुमान जर तुम्हाला एचं घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे किती लिहावं लागेल, हे 200 त्याला भागिले किती आहे 341. ठीक आहे, आता मी काय करतो, ह्याला थोडंसं जवळजवळ उत्तर लिहिण्यासाठी मी काय करतो, हे 200 तसेच घेतो आणि हे जे 341 आहे 241 आहे 341 त्याला अंदाजे मी काय करतो 340च्या जवळ लिहितो. ठीक आहे, मग आता पहा हा 0 0 कट झाला, दोघांना 2 2 ने भाग द्या म्हणजे 10 येईल आणि इथं किती येणार आहे 2 ने भाग दिल्यानंतर 17. मग आता पहा 17 ने 10ला भाग जात नाही म्हणजे 0 पॉईंट येईल. ठीक आहे, आता इथं किती झाले, समजा 17 ने भाग जात नव्हता, पॉईंट घेतला म्हणजे 100. त्यानंतर पहा 17 5 किती होतील 85. ठीक आहे, म्हणजे 5. त्यानंतर 17 5 85, 15 बाकी राहतील, परत 0 घ्या. हां 15 बाकी राहतील तर तुम्हाला तिथे 0 आलं 150. मग या पद्धतीने तुम्हाला एक 8चा भाग जाईल. ठीक आहे, 17 8 136 होतील आणि नंतर परत तुम्हाला आहे ना एक 6चा भाग जातो पहा. ही अशा पद्धतीने हे कशामध्ये आलं तुम्हाला वस्तुमान किलोग्रॅम मध्ये. आता तुम्हाला पुस्तकामध्ये जे उत्तर दिलं होतं ना ते कशामध्ये दिलं माहिती आहे का, ग्रॅम मध्ये. मग पहा एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. मग तसं याला जर तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल ग्रॅम मध्ये तर याला 1000 ने काय करतात गुणितात. मग याला जर तुम्ही 1000 ने गुणिलं तर तुम्हाला किती येणार आहे 586 ग्रॅम याच्या आसपास तुम्हाला येऊन जाईल असं. ठीक आहे, हे पहा मी अंदाजे उदाहरण हे सॉल्व्ह केले. तुम्ही पण या पद्धतीने जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी तुम्ही त्याच्या जवळ उत्तराच्या एकदम काय होता जवळ पोहोचता. ठीक आहे, पुढचं उदाहरण पहा. हां, पुढच्या उदाहरणात काय करायचंय, एका उष्णरोधक भांड्यामध्ये 150 ग्रॅम वस्तुमानाचा 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचा बर्फाचा काय ठेवलाय गोळा ठेवला आहे. ठीक आहे, तर आता एका भांड्याच्या आतमध्ये समजा हे भांड आहे असं गृहीत धरा, त्याच्या आतमध्ये काही पाणी वगैरे काय असेल त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय गोळा ठेवायचा आहे. ठीक आहे, उष्णरोधक भांड्यामध्ये, आणि तो गोळा जो आहे त्याचं वस्तुमान किती 150 ग्रॅम आहे, 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला ठेवलाय. 100 डिग्री सेल्सिअस तापमानाची किती ग्रॅमची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये पाण्याचे तयार होईल. म्हणजे पहा याच्यामध्ये काय करायचंय, हा जो बर्फाचा गोळा आहे याच्यामध्ये तुम्ही किती बाहेरून वाफ ही करता की जेणेकरून या बर्फाची काय होईल वाफ होईल, सॉरी बर्फाचं काय होईल पाणी किंवा वाफेचं पण पाणी होईल आणि नंतर दोघांचंही मिळून तापमान किती व्हायला पाहिजे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पहा जो बर्फाचा गोळा होता त्याचं तापमान किती होतं 0 डिग्री सेल्सिअस आणि ह्याच्यामध्ये जी सोडायची ती काय सोडायची वाफेचं तापमान किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. मग किती तापमान सोडावं लागेल की जेणेकरून या ठिकाणची ही जी वाफ आहे आणि हे बर्फ आहे हे दोन्ही वितळून नंतर त्या दोघांचं तापमान किती व्हायला पाहिजे 50 व्हायला पाहिजे. तर असं प्रश्नामध्ये काय केलेले विचारलेले. मग आता एक विचार करा, हां आता या ठिकाणी काय काय होतंय ते पहा. पहिले एक आहे बर्फ, म्हणजे उष्णता जो आहे तो बर्फ घेणारे, बर्फ उष्णता घेणारे आणि देणारा जो आहे उष्णता. ठीक आहे, उष्णता जे देणारे ते कोण देणारे वाफ देणारी आहे. ठीक आहे, उष्णता जी आहे ती देणारी कोण आहे वाफ, बरोबर आहे. आता मला सांगा बर्फ जो आहे सुरुवातीला बर्फाचं तापमान किती होतं 0 डिग्री सेल्सिअस, पण तो कोणत्या स्थितीत होता बर्फ. मग बर्फाला उष्णता दिल्यानंतर पहिले त्याचं कशात रूपांतर होईल 0 डिग्री सेल्सिअस पण पाण्यामध्ये रूपांतर होईल आणि नंतर या पाण्याचं परत तापमान दिल्यानंतर 50 डिग्री सेल्सिअस होईल. म्हणजे हीच पहिले लागेल अप्रकट उष्मा आणि नंतर कोणती लागेल विशिष्ट उष्माधारकता. मग या ठिकाणी मी जर उष्णता घेत असेल तर उष्णता घेताना पहिले इथं अप्रकट उष्मा ना, तर इथं काय करावं लागेल वस्तुमान घ्यावं लागेल कोणाचं बर्फाचं. बर्फाला मी समजा आईस लिहिलं, हां आणि इथं यल लिहिलं कोणाचं आईसचं. ठीक आहे, किंवा हे आपण असं लिहितो मी मेल्ट करावं लागतं ना आपल्याला. एकच मिनिट. ठीक आहे, हा अप्रकट उष्मा घेतला कोणाचा वितळण्याचा. ठीक आहे, तर वितळण्याला आपण मेल्टिंग म्हणतो म्हणून मी याला यम लिहिलं. हां
आता हा 0 डिग्री सेल्सिअस जो बर्फ होता त्याचं तापमान झालं 0 डिग्री सेल्सिअस. त्यासाठी त्याने एवढी उष्णता घेतली. आता परत त्याचं तापमान आपल्याला कुठंपर्यंत न्यायचंय, 50 पर्यंत न्यायचंय. मग 50 पर्यंत जर न्यायचं असेल तर मी या ठिकाणी काय करतो, परत आपला वस्तुमान त्या बर्फाचं काय आहे ते, त्याच्यानंतर आता इथं विशिष्ट उष्मधारक येईल, कारण आता पाणी आणि पाण्याचं तापमान वाढू राहिले आणि इथं विशिष्ट उष्मधारकता घेतली कोणाची, त्या आईसची म्हणा. आणि या ठिकाणी जे काही तापमानामध्ये बदल झालाय ते तुम्हाला इथं लिहावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला विचारलेलं काय प्रश्नामध्ये तापमानाची तयार होईल. ठीक आहे, वाफ सोडल्यानंतर जाऊ दे. हां, ह्याच्यामध्ये काही नाही, तापमानामधला जो बदल आहे तो आपण इथं लिहून टाकूत, काही प्रॉब्लेम नाही. हां, तर इथं मी काय केलं, 2 तापमानामधला बदल जो काय आहे ते. ठीक आहे, हां बरोबर. आता वाफेच्या बाबतीत विचार करा. वाफेच्या बाबतीत एकदम उलटा असेल. वाफेच्या बाबतीत मध्ये काय असेल, वाफ समजा सुरुवातीला 100 डिग्री सेल्सिअसला जी होती तर त्यावेळेस ती काय होती, वाफ होती. आता या वाफेचं पाण्यात रूपांतर करावं लागेल, पण ते 100 डिग्री सेल्सिअसला काय करावं लागेल, पाणी रूपांतर करावं लागेल. आणि नंतर ह्या पाण्याला थंड होईल आणि हे थंड होऊन नंतर तुम्हाला पाणी तयार होईल किती डिग्री सेल्सिअसला, 50 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे, म्हणजे इथं पण तुम्हाला 2 स्टेप लागणार आहेत. मग त्याच 2 स्टेपनी मी इथं काय करतो, त्याला लिहून घेतो. ठीक आहे, तर आता हे कट करतो. हां, मग आता या ठिकाणी काय करायचंय पा, हे बरोबर तुम्ही इथं काय करता, वस्तुमान घ्यावं लागेल कोणाचं, वाफेचं. वाफेला मी फेपर म्हणतोय, इथं MV लिहिलं. त्याच्यानंतर विशिष्ट उष्मधारकता, ठीक आहे, ती घेतली. हां, त्यानंतर वस्तुमान कोणाचं घेतलं मी, वाफेचं. त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता कोणाची घ्यायची, वाफेची. आणि इथं पण जो काही तापमानामध्ये बदल होणार आहे तर त्याला मी काय केलं, T2 - T1 असं लिहिलं. ठीक आहे, आता पहा इथं वस्तुमानाचा जर विचार केला, पहिले हे दिलंय का कसं बघा. आता एक एक किमती ठेवत पहा. एका उष्णरोधक भांड्यामध्ये 150 ग्रॅम वस्तुमानाचा 0 डिग्री सेल्सिअसला पहा, बर्फाचा जो गोळा होता त्याचं वस्तुमान किती होतं, 150. हां, लॅटेंट हीट किंवा आपण विशिष्ट उष्मधारकता जी असते पाण्यासाठी तर ती किती असते आपल्याकडे, 80. ती इथं लिहून घेतली. हां, याचं वस्तुमान किती दिलंय, 150. ह्याची विशिष्ट उष्मधारकता पाण्यासाठी किती असते, 1. हां, नंतरचं तापमान आपल्याला 50 करायचं आहे, किंवा तापमानामध्ये बदल किती करायचा आहे, 50 ने करायचा आहे, कारण नंतरचं आपण 50 ठेवणार आहे, सुरुवातीचं इथं हे असेल. हां, आता मास जी वाफ सोडलेली तिचं वस्तुमान दिलंय कसं पहा, 100 डिग्री सेल्सिअस तापमानाची किती ग्रॅम वाफ त्यात मिसळावं लागेल. मग वाफेचं वस्तुमान आपल्याला इथं सॉल्व्ह करायचंय. वस्तुमान पेपर तर मी इथं पण आहे आणि इथं पण आहे, मग मी त्याला काय केलं, कॉमन काढून घेतलं. हां, आता हे LV राहील ना. ठीक आहे, म्हणजे हे काय अप्रकट उष्णता आहे कोणाची, वाफेची. तर त्याची किंमत किती असते, 540. ह्या किमती तुम्हाला देतीनच असं काही नाही, ती तुम्हाला दिलेली पण असेल पहा, इथं दिली अप्रकट उष्मा 540. हां, त्यानंतर वाफ असेल किंवा पाणी असेल त्याची विशिष्ट उष्मधारकता किती असते, 1. पहा मी काय केलं, हे यम इथं कॉमन घेतलंय, याची किंमत 540 लिहिली, अधिक तसंच हे 1. आणि इथं पण तापमानात कितीने बदल होणार आहे, 50 ने बदल होणार आहे. कारण पहा कसा बदल होईल, पहिलं तापमान समजा 100 होतं आणि नंतरचं किती, 50. ठीक आहे, वाटल्यास एक काम करायचं पहा, ज्यावेळेस ना तापमानामध्ये काय होत असेल, घट होत असेल तिथं शक्यतो काय करा, T1 - T2 लिहा. आणि जिथं वाढ होत असेल तिथं काय करा, T2 - T1 ल्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर नंतरचं तापमान किती आहे, 50. आणि सुरुवातीचं किती होतं बर्फाचं, 0. इथं काय पहिलं तापमान किती होतं, 100. आणि नंतरचं तापमान किती आहे, 50. म्हणजे पहा जिथं घट होते तिथं T1 - T2 ल्या, आणि जिथं वाढ होते तिथं T2 - T1 ल्या, म्हणजे नंतरचं दुसऱ्या वेळेचं भागिले पहिल्या वेळेचं असं. ठीक आहे, आता एवढं समीकरण सोडून आपल्याला ही किंमत सॉल्व्ह करायची. मग मी काय करतो, ही सगळी किंमत इकडे आणतो, भागिले होईल. पहिले इथं जर तुम्ही बघितलं तर 150 सारखेच आहेत समजा. ठीक आहे, किंवा तुम्हाला याचा गुणाकार करायचा असेल तरी चालेल, नाही तर मी 150 काय करतो, इथं अगोदर बाजूला काढून घेतो 150. ठीक आहे, 150 हे दोन्हीकडे सारखेच येतं, हे बाजूला घेतले तर इथं 80 आणि हे 50 येत पहा. मग 80 अधिक किती झाले, 50. ठीक आहे, आणि हे जर इकडे घेतलं असेल तर इथं 540 आणि 50 म्हणजे हे किती झाले, 590 झाले. ठीक आहे, आता ह्याने इकडे भाग द्या. आता पहा 80 आणि 50, ठीक आहे, 130 होऊन जातील. मग मी काय करतो, हे मला काढायचं, ह्याने याला मी भाग दिला तर इथं किती आहे पहा, 150 आहे आणि हे किती आहे, 130 आहे, आणि त्याला भागिले 590 आहे समजा. आता अंदाजे बघा, हा 0 कट होऊन जाईल, किंवा ह्या शून्यासोबत हा जरी 0 कट केला असता तरी मग ते तुम्हाला सोपं जाईल, इथं लगेच लक्षात येईल. ठीक आहे, समजा इथं किती होतं आपलं, 590 आहे. ठीक आहे, ह्या शून्यासोबत हा 0 कट करा. अंदाजे जर विचार केला तर हा नंबर किती आहे पहा, 59 म्हणजे 60च्या जवळ आहे. मग अंदाजे जर बघितलं तर 15 चौक 60 होतील, म्हणजे 4चा तुम्हाला एक अंदाजे काय होईल, भाग जाईल. ठीक आहे, मग अंदाजे जर तुम्ही 4 ने ह्याला जर भाग दिला, ठीक आहे, तर 4 त्रिक 12 होतील.
ठीक आहे, आजचाला 1 आणि इथं 10 आहे ना, मग 10 4 2 8.5 वगैरे याच्या आसपास काहीतरी राहील. मग हे जर व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह, ॲक्च्युली हा नंबर 4 पेक्षा आपला थोडा लहान आला असता, मग थोडंसं उत्तर जास्त येईल, 32.5 ग्रॅमच्या थोडंसं काहीतरी जास्त येईल आणि मग तुम्हाला याचं उत्तर जे येतंय तर ते किती येतंय, 33 ग्राम एवढं त्याचं आन्सर येतंय. तर अशा पद्धतीने हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. ठीक आहे, तर पहा इथे बर्फ होता आणि वाफ होती, बर्फात वाफ मिक्स व्हायची, बर्फ वितळणार होता आणि वाफेचं पण पाण्यात रूपांतर व्हायचं होतं आणि दोघांचंही तापमान किती होणार होतं, 50. म्हणून तुम्ही काय करणार, पहिले ह्या बर्फाचं जे आहे ते पाण्यात रूपांतर झालं, त्यामुळे अप्रकट उष्मा, त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता म्हणून वस्तुमान, त्यानंतर विशिष्ट उष्मधारकता, तापमानातील बदल, वाफेचं पहिलं पाण्यात रूपांतर होईल, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हे अप्रकट उष्मा घ्यावा लागेल कोणाचा, बाष्पाचा, आणि प्लस या ठिकाणी नंतर 100 तापमान होतं त्याचं 50 साठी मग हे समीकरण वापरलं. सगळ्या समीकरणामध्ये किमती ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता. हां, या उदाहरणामध्ये काय केलंय पहा, एका कॅलरी मापीचे वस्तुमान 100 ग्रॅम असून विशिष्ट उष्मधारकता ही 0 ग्रॅम किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस एवढी आहे. ती विशिष्ट उष्मधारकता पण दिली, त्यामध्ये 250 ग्रॅम वस्तुमानाचा आणि 0.4 किलो कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअसचा उष्मधारकतेचा व 30 डिग्री सेल्सिअस तापमानाचा द्रव पदार्थ आहे. ठीक आहे, त्यामध्ये जर 10 ग्रॅम वस्तुमानाचा 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल असं त्यांनी विचारलंय. आता पहा आपण एक एक विचार करून घेऊ आपण याच्यात काय काय दिले ते. पहिलं काय दिलंय पहा, एक कॅलरी मापी दिलेली, ही कॅलरी मापी घ्या, हिचं तापमान किती आहे, वस्तुमान किती आहे, 100 ग्रॅम आहे. ठीक आहे, त्याची विशिष्ट उष्मधारकता जी आहे, म्हणजे वस्तुमान पण दिलेलं आहे कॅलरी मापीचं, त्याच्यानंतर विशिष्ट उष्मधारकता जी दिलेली ती किती दिलेली आहे, 0.1 दिलेली आहे. हां, 250 ग्रॅम वस्तुमान आणि 0.4 गेलीचं विशिष्ट उष्मधारकतेचं 30 डिग्री सेल्सिअस तापमानाचा द्रव्य पदार्थ आहे. तर याच्यामध्ये काहीतरी द्रव्य पदार्थ आहे असा. ठीक आहे, तर या द्रव्य पदार्थाचं वैशिष्ट्य काय आहे, याचं वस्तुमान किती दिलेलं आहे द्रव्य पदार्थाचं, तर ते दिलेलं आहे तुम्हाला 250 ग्रॅम एवढं दिलेलं आहे. हां, अजून काय दिलेलं आहे, त्याची जी उष्मधारकता आहे विशिष्ट, तर ती किती दिलेली आहे, 0.4 दिलेली, आणि याचं जे तापमान आहे ते तापमान किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस आहे. मग जेवढं याचं तापमान असेल तेवढंच तापमान त्या कॅलरी मापीचं पण असेल, ह्या भांड्याचं पण. याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय, 10 ग्रॅमचा एक काय करायचा आहे, 0 तापमानाचा बर्फाचा खडा टाकायचा आहे. मग एक 10 ग्रॅमचा तुम्हाला काय करायचा आहे, बर्फाचा तुकडा टाकायचा आहे. मग जो बर्फाचा तुकडा मी याच्यात टाकणार आहे त्याचं वजन आहे 10 ग्रॅम आणि त्याचं सुरुवातीला तापमान होतं 0 डिग्री सेल्सिअस. बर्फ होता, पाणी नाही बरं का, बर्फ होता. तर त्याच्यामध्ये नंतरचं तापमान किती होईल असं विचारले. आता पहा, बर्फ जर गरम ह्याच्यात पडला तर तो वितळणार आहे, मग त्याचं काही पाण्यातही रूपांतर होऊ शकतं. मग आता आपण एक विचार करा, उष्णता या ठिकाणी कोण देणार आहे, हे पाणी आणि कॅलरी मापी हे दोन्ही बर्फाला उष्णता देतील, आणि बर्फाला उष्णता दिल्यानंतर शेवटी जे येणारे त्यांचं तापमान असेल ते दोघांचेही तापमान काय होऊन जातील, सेम होऊन जातील. मग आता एक विचार करा, इथं जी उष्णता घ्यावं लागेल ती कोणाकोणाची घ्यावं लागेल पहा, एक जे द्रव्य पदार्थ होतात त्याची, आणि दुसरी जी उष्णता घ्यावं लागेल ती कोणाची घ्यावं लागेल, कॅलरी मापीची. ठीक आहे, दुसरी जी घ्यावं लागेल ती कोणाची घ्यावं लागेल, कॅलरी मापीची. ह्या दोघांच्या उष्मधारकता तुम्हाला इथं गृहीत धरावं लागतील. आता ह्या ठिकाणी बर्फाचा गोळा ह्याच्यात टाकलेला आहे, आता बर्फाचा गोळा वितळू पण शकतो, म्हणून या ठिकाणी मी काय करतो, त्याचं अंतिम टेम्परेचर विचारलंय ना किती ते. मग आता पहा, अंतिम टेम्परेचर जर घ्यायचं असेल तर आता बर्फ जो आहे तो पहिले कशामध्ये रूपांतर होईल, पाण्यामध्ये. ठीक आहे, किंवा बर्फाचं अगोदर पाणी झालं, त्यासाठी काही उष्णधारता यूज होईल, आणि नंतर ते जे पाणी आहे, आता बर्फ वितळल्यानंतर, बर्फ ज्यावेळेस वितळत असतो त्यावेळेस तापमान किती असतं, 0, आणि जर त्यापेक्षा जास्त जी उष्णता असेल ती कशासाठी वापरली जाईल, तर त्या बर्फाचं तापमानामध्ये काय होईल, वाढ होईल. 0 डिग्री सेल्सिअस होतं, मग त्याचं तापमानामध्ये काय होईल, वाढ होईल. तर एवढं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहा, जो द्रव्य आहे त्याच्यासाठी जर आपण समीकरण वापरलं तर त्यासाठी समीकरण कसं आलं असतं, त्या द्रव्याचं वस्तुमान. ठीक आहे, सो द्रव्य जे आहे त्याचं वस्तुमान काहीतरी आहे, समजा असं जे काही द्रव्य आहे त्याला लिक्विड म्हटलं, सो हे लिक्विड. हां, त्याच्यानंतर त्याची विषमधारकता त्या लिक्विडची, त्यानंतर त्याच्या तापमानामधील बदल. पहा, त्याचं सुरुवातीला तापमान किती होतं, 30 होतं, आणि नंतर किती राहील हे आपल्याला काढायचंय. मग मी काय करतो, समजा त्याचं सुरुवातीला तापमान काय होतं 30 आणि नंतरचं किती ते आपल्याला काढायचंय, जसं T2 - T1 लिहितो. मग आता हा तापमान देणार आहे, ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस सुरुवाती, किंवा ह्याला मी असं लिहितो पहा. ठीक आहे, वाटलं समीकरण लिहूत मग तुम्हाला लक्षात येईना. मी इथं काय करतो पहा,
T1 वजा T2 लिहितो. पहा जो देतो त्यावेळेस काय करा T1 वजा T2 घ्या आणि ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय करा T2 वजा T1 घ्या. हां इथं कॅलरी मापी आहे. कॅलरी मापीसाठी मग मी इथं काय केलं हे वस्तुमान घेतलं. कॅलरी मापी कशाची वगैरे ते काही दिलं नाही. मी कॅलरी मापीला इथं के घेतलं पहा समजा. त्याची विशिष्ट उष्मधारकताला पण के लिहिलं. त्याच्या तापमानामधील जो बदल असेल तर त्याच्या तापमानाला बदल मी ती बदल पण इथं T1 वजा T2 लिहिलं. कारण हा पण काय करणार आहे उष्णता देणार आहे. हां आता बर्फ जो आहे तो उष्णता काय करणार आहे शोषून घेणार आहे. मग उष्णता शोषून घेणे ठीक आहे. उष्णता काय करणार आहे शोषून घेणार आहे. मग बर्फाने जर उष्णता शोषलेली असेल तर त्याला आपण काय लिहितो वस्तुमान कोणाचं आईस समजा लिहिलं आपण त्याला आणि अप्रकट उष्मा आईसी. आता त्याचं पाण्यात रूपांतर झालं आणि पाण्याची नंतर वाढ झाली तापमानामध्ये तर इथं आपण काय करतो वस्तुमान कोणाचं आईस किंवा बर्फ पाणी लिहा आणि त्याच्यानंतर विशिष्ट उष्मधारकता पाण्याची घ्या आणि तापमानामधील बदल. आता हा याच्या तापमानामध्ये काय होणार आहे वाढ होणार आहे. मग इथं काय करा तुम्ही T2 मायनस T1 घ्या म्हणजे समजायला सोपं जाईल. पहा जिथं समजा काय होत असेल तापमान घट होत असेल तिथं T2 नंतरल्या T1 अगोदरल्या आणि जिथं वाढ होत असेल तिथं T2 पहिलेल्या T1 नंतर हेल्या. ठीक आहे. आता पहा एक एक किमती ठेवा. आता हे जे आहे हे कोणाचं आहे द्रव्याचं वस्तुमान किती दिलं होतं 250 दिलं होतं. ठीक आहे. हां 250 दिलं होतं. द्रव्याचं किती दिलेलं आहे 250. द्रव्याची विशिष्ट उष्मधारकता किती आहे 0.4 आहे 0.4 आहे. द्रव्याचं पहिलं तापमान किती होतं 30 होतं. नंतरचं किती आहे ते आपल्याला काढायचंय. त्यानंतर पहा हे वस्तुमान कोणाचं कॅलरीमेट्रीचं ते किती दिलं होतं 100 ग्रॅम. त्याची उष्मधारकता पण दिलेली किती आहे 0.1 0.1. पहा हे जर ग्रॅममध्ये दिलंय तर हे पण आपण ग्रॅममध्ये घेऊ कारण इथलचं हे जे किलो आणि हे किलो दोन्ही पण काय होऊ शकतं कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करा पहा इथं कॅलरीमेट्रीचं पहिलं तापमान किती होतं 30 कारण द्रव्य आणि कॅलरीमेट्री दोन्ही एकाच ह्याच्यात होते. मग तेव्हा सुरुवातीचं तापमान 30 नंतरचं किती आहे ते आपल्याला काढायचंय. त्यानंतर पहा वस्तुमान आपण किती ग्रॅम टाकलं होतं बर्फाचा तुकडा 10. ठीक आहे. बर्फाचं आपल्याला यल माहिती किती असतं किती 80. अप्रकट उष्माची किंमत फिक्स असते 80. त्याच्यानंतर हे वस्तुमान किती होतं 10 आणि बर्फाची विशिष्ट उष्मधारकता पाण्याची किती असते 1. याचा नंतरचं तापमान किती आहे ते काढायचंय. सुरुवातीला बर्फाचं तापमान किती होतं 0 होतं. ठीक आहे. मग या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवावा लागेल. आता पहा जर मी या ठिकाणी पहा 25 चौक 100 होतात आणि ह्या पहा 25 चौक 100 आणि ह्या 0 सोबत एक पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. सो इथं तुम्हाला आन्सर किती राहणार आहे 100 राहील. ठीक आहे. त्यानंतर हे किती राहतील 30. हे किती वजा T अधिक. ठीक आहे. मग अधिक हे तसेच आले. आता याच्यासोबत पण पहा 1 0 सोबत हा पॉईंट कॅन्सल होईल 100 1 100 आणि एक पॉईंट अलीकडे झाला तर हे किती येईल 10. हे किती राहणार आहे 30. हे किती राहणार आहे T. हे बरोबर. आता 10 गुणिले 80 जर केलं तर हे किती राहील 800. ठीक आहे. आणि ह्याला जर गुणिले तर हे किती राहील 10 T होईल. ठीक आहे. मग आता ह्याला गुणाकार करा परत किती राहिलं 100 गुणिले 30 किती झाले 3000 आणि वजा 3000 वजा 100 ने याला गुणिल्यानंतर किती होईल 100 T अधिक 10 ने याला गुणिल्यानंतर किती होईल 300 वजा इथं गुणिल्यानंतर किती होईल 10 T बरोबर. हे इकडचे तसेच किती 800 अधिक 10 T हे तसेच आले. आता सगळे जर मी विचार केला तर पहा इथं किती येत पहा 100 T येतं आणि हे 10 येतं. मग 100 आणि 10 110 होतील. 110 इकडे आल्यानंतर किती राहतील 120. मग किंवा मग ते 120 T मी एका साईडला लिहितो पहा 120 T एका साईडला हे दोन्ही इकडे आणले इकडे आले प्लस 800 जर इकडे आले असते तर काय झाले असते वजा. मग पहा 3000 आणि 300 3300 झाले. त्यातून जर ते 800 वजा केले असते तर तुम्हाला किती राहिले असते 2500 राहिले असते. 3300 मधून 800 वजा केल्यानंतर मग आपल्याला T काढायचं होतं ते 120 ने भाग द्या म्हणजे पहा T बरोबर तुम्हाला किती राहिलं असतं 2500 भागिले काय राहिलं असतं 120. 0 सोबत 0 कॅन्सल करा. परत 12 ने 250 ला जर भाग दिला तर पहा 12 दुने 24 होतात. बाकी किती राहिलं 1 आणि इथं 0 आहे म्हणजे 10 ला तर 12 ने भाग जाणार नाही म्हणजे 0 पॉईंट. मग परत पुढं किती 10च्या पुढं 0 आला असता ना पॉईंट घेतल्यामुळे 100. मग 12 या ठिकाणी किती येतील 96. मग एवढं तुम्हाला काय करेल शेवटचं तुमचं आन्सर येईल. मग त्याचं जे तापमान राहणार आहे ते किती राहील 20.8 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान राहील. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचे या ठिकाणी जेवढे न्यूमरिकल आहेत उष्णता चॅप्टरचे ते सगळे झालेले आहेत. भविष्याचा जर विचार केला स्पर्धा परीक्षेचा किंवा तुम्ही 11वी 12वीचा विचार करत असाल नीट जेई सारख्या एक्झामचा तर तुम्हाला न्यूमरिकल्स म्हणजे हे जे उदाहरण आहेत हे त्यासाठी खूप महत्त्वाचे येतं. आणि उदाहरण जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतले तरच तुम्हाला नंतर स्पर्धा परीक्षेचे जे उदाहरण वगैरे असतील ते सॉल्व्ह होतील. त्यामुळे व्यवस्थितपणे उदाहरण समजून घ्या.
सगळे उदाहरण पुस्तकामध्ये दिलेले, त्या पुस्तक समोर ठेवून व्यवस्थित त्याच्यात काय डाटा दिलाय तो पहा, सारखी सारखी प्रॅक्टिस करा, त्यानंतरच हे तुम्हाला व्यवस्थितपणे काय होतील, सॉल्व्ह होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. आता यानंतर आपण काय करूया, नवीन चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, तोपर्यंत गुड बाय.